नमो शेतकरी महासन्मान निधी योजना लाभार्थी शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी अपडेट. नमोचा 9वा हप्ता या संदर्भात राज्य सरकारकडून लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि या सूचना जाणून घेतल्याशिवाय, या सूचना माहिती असल्याशिवाय तुम्हाला नमोचा 9वा हप्ता मिळणार नाही, हेही तितकंच खरं आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता GR प्रसिद्ध 4,000 रुपये वाटप तारीख या संदर्भात माहिती आहे. आता 4,000 रुपये कोणते तर पहा. 4,000 रुपये म्हणजे राज्य सरकारकडून नमोच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याचा निधी. 9वा हप्ता वितरण होण्यापूर्वीच 10व्या हप्त्याच्या चर्चा सुरू झालेल्या असतानाच या ठिकाणी पहा, 11 तारखेला या नमोच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात 9वा आणि 10वा हप्ता वितरणासंदर्भात शेतकरी बांधवांकडून विचारणा केली जात असताना सगळ्यात मोठी माहिती समोर आलेली आहे. आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता फक्त आणि फक्त त्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे जे शेतकरी बांधव राज्य सरकारकडून आलेल्या सूचनांचं पालन करणार आहेत. या सूचना माहिती असल्याशिवाय, त्या सूचनांची पूर्तता केल्याशिवाय तुम्हाला हप्ता मिळणार नाही, हेही तितकंच खरं आहे. सगळ्यात महत्त्वाची पहिली सूचना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता येण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जो नियम घालून देण्यात आलेला आहे तो म्हणजे शेतकऱ्यांकडे फार्मर ID कार्ड अनिवार्य आहे. जर फार्मर ID असेल तरच नमोचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल. त्यानंतर दुसरी आणि महत्त्वाची अट म्हणजे तुमचं आधार कार्ड हे लिंक असलं पाहिजे बँक अकाउंटशी, तरच या हप्त्याचं वितरण तुमच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून केलं जाणार आहे. तिसरी आणि सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती, महत्त्वाची सूचना, महत्त्वाची अपडेट म्हणजे नमोचा 9वा आणि 10वा हप्ता लाभार्थी त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांनी KYCची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. अन्यथा तुम्हाला 2026-27 या वर्षासाठी नमोचा हप्ता वितरित केला जाणार नाही. त्याचबरोबर राज्य सरकारने या अधिवेशनातून मोठी घोषणा केलेली आहे आणि ती घोषणा म्हणजे आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांपैकी जर एखाद्या शेतकऱ्याने बोगस पीक विमा घेतलेला असेल तर त्या शेतकऱ्यांचा हप्ता तब्बल 5 वर्षासाठी बंद केला जाणार आहे. तर या काही महत्त्वाच्या सूचना आहेत, महत्त्वाच्या अपडेट आहेत ज्या जाणून घेणं गरजेचं आहे तुम्हाला नमोच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याच्या वितरणापूर्वी. त्याचबरोबर आता राहिला प्रश्न म्हणजे नेमका हप्ता कधी वितरित होईल, कधीपर्यंत DBT प्रोसेस पूर्ण होईल. तर या ठिकाणी पहा, 10 तारखेपर्यंत अधिवेशन होतं आणि या अधिवेशनादरम्यान तर हप्ता आलेला नाही. मात्र आता या अधिवेशनाच्या समाप्तीनंतर, अधिवेशन संपल्यानंतर नमोच्या 9व्या हप्त्या आणि 10व्या हप्त्याच्या वितरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत या योजनेचा निधी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. म्हणजे जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता वितरित केला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पाहू आता नमोचा हप्ता नेमका कोणत्या तारखेला जमा होतो आणि त्या हप्त्याच्या वितरणापूर्वी तारीख डिक्लेअर झाली, ऑफिशियल तारीख आली तर तुम्हाला तात्काळ कळवण्यात येईल. त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.